हॅलो नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मंडळी, एक काळ असा होता जिथे लोक म्हणायचे हम दो हमारे दो. त्यानंतर एक काळ असा आला हम दो हमारे एक असं लोक म्हणायला लागले. मात्र आता मला एक असं कपल भेटलंय जे म्हणतंय हम दो हमारे चार. बरं, हे कपल फक्त 4 वरच थांबतंय की पुढे काही प्लॅनिंग आहे ते मी त्या कपल कडूनच जाणून घेणार आहे. आणि त्यासाठी म्हणजे तुम्हाला कळलंच असेल की आता आपल्या स्टुडिओमध्ये कोण आलेला आहे. आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत 1 2 3 4 या सिनेमाचे कलाकार. चला तर मग आज आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचंही स्वागत. कसे आहात? मस्त. थँक्यू थँक्यू सो मच. निपुण दादा, तुझ्याकडून सुरुवात करूया. काय आणतोयस प्रेक्षकांसाठी नवीन? तर हा 1 2 3 4 नावाचा चित्रपट आहे. त्याचं लेखन वरुणनी आणि मी मिळून केलं आणि दिग्दर्शन वरुणने केलंय. तुम्ही म्हणालात तसं एका अशा कपलची गोष्ट आहे, एका यंग कपलची गोष्ट आहे की ते कॉलेज नंतर लगेच लग्न करायचा निर्णय घेतात, कारण का त्यांना एकत्र राहायचं असतं आणि ते असा विचार करतात की आपण एकत्र राहायला लागूयात आणि मग पुढच्या जबाबदाऱ्या पुढे नंतर आरामात पार पाडूयात. पण लग्नानंतर लगेचच ते प्रेग्नंट राहतात आणि तरी ते असं विचार करतात की ठीक आहे, आपलं एकमेकांवरती प्रेम आहे, हे मूल होणार आहे, आपण यंग पेरेंट्स बनू. मग आपण जेव्हा 40शीचे होऊ तेव्हा हे मूल 18 वर्षाचं होऊन मग ते त्याच्या मार्गी लागेल म्हणून ते ठेवायचं ठरवतात. आणि त्यांना सोनोग्राफीमध्ये कळतं की त्यांना 1 नाही 2 नाही 3 नाही, एका वेळेला 4 मुलं होणार आहेत. आणि मग त्यांची काय धांदल उडते अशी ती गमतीशीर कथा आहे. बरं, वैदेही, आम्ही तुला आधीच्या सिनेमामध्ये पाहिलं ज्यामध्ये तू प्रेग्नेंट ची अशी भूमिका केली होतीस आणि आता त्या पुढची प्रोसेस असं म्हणूया का भूमिका स्वीकारलीस? काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी? मला असं वाटतं की इतकी युनिक कॉन्सेप्ट ही होती की ती पहिली कॉन्सेप्टच कळल्या मला असं वाटतं की एक्साइटमेंट निर्माण झालेली होती. कलाकार म्हणून आपल्याला वेगवेगळी कामं करायची असतात, त्यात हे खूपच वेगळं काम माझ्यासमोर आलं होतं. आणि त्यात अर्थात वरुण नार्वेकर दिग्दर्शक, म्हणजे माझ्या दिग्दर्शक जे आवडीचे आपले दिग्दर्शक असतात ज्यांच्याबरोबर आपल्याला काम करायचं असतं त्या यादीत वरुणचं नाव अर्थातच होतं. त्यामुळे वरुणनी जेव्हा स्वतःहून फोन केला तेव्हा तेही एक महत्त्वाचं कारण होतं. म्हणजे खरं तर स्क्रिप्टचा आणि भूमिकेचा नंतरचा भाग आला. पहिले वरुण बरोबर काम करायला मिळणार आहे ह्या विचारानेच मी आणखीन जास्ती एक्साइट झालेले होते आणि त्यात इतकी कमाल टीम असणार होती. मग नंतर स्क्रिप्टचं वाचन या दोघांनी जेव्हा केलं ते ऐकल्यावर तर असं झालं की हे आपल्याला करावंच लागणार आहे. इतका वेगळा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येण्याचा प्रयत्न आहे, हा इतका वेगळा विचार आहे की तू जसं म्हणालीस की आत्ताच्या काळात मुलं होऊ द्यायचं नाही होऊ द्यायचं इथपासून जिथे सुरुवात होते तिथे असं एक यंग कपल ह्या सगळ्या नॉर्म्सला मोडणारं ते खूपच इंटरेस्टिंग कथा वाटली आणि ती आपल्याला करायलाच हवी असं वाटलं. त्यामुळे बरं, तू भूमिकेविषयी तर सांगितलंस, मात्र मी बऱ्याच जणांना पाहिलं जे पहिले विचारतात की हिरो कोण आहे, त्यानंतर ते डिसाइड करतात की हा सिनेमा करायचा की नाही. जेव्हा तुला कळलं निपुण दादा आहे हिरो म्हणून, तेव्हा तुझी रिॲक्शन काय होती आणि मग तुझा डिसिजन काय होता? मला असं वाटतं मी आजतागायत कधीच विचारलं नाहीये की हिरो कोण आहे आणि त्याच्या आधारावरती माझा निर्णय कधी बदललाय असं झालेलं नाहीये. आणि उलट मला असं वाटतं ह्या केसमध्ये मला खूपच जास्त एक्साइटमेंट होती, कारण एक वेगळी केमिस्ट्री लोकांसमोर मांडण्याची संधी मिळणार होती. त्यामुळे मला तर आठवतही नाही की मी थँक्यू व्हेरी मच. मला खरंच नाही आठवत. हा काही मुद्दाच नव्हता खरं तर निर्णयाचा. आहे बहुतेक. बर, तुझ्याकडे पुन्हा येईन. वरुण सर, खरं तर अगदी युनिक अशी ही संकल्पना आहे किंवा जोड्या पण अशा युनिक आहे जोडी ही. काय विचार केला होता यामागे हे दिग्दर्शित करताना? निपुणनी जेव्हा मला सांगितलं होतं, फोनवरती आमचं बोलणं झालं होतं, म्हणाले की एक कॉन्सेप्ट आहे की एक कपल आहे आणि त्यांना 4 मुलं होणार आहेत. तर मलाच इतकी उत्सुकता होती की अरे मग काय आपण याचं काय करायचं. तर तो म्हणाला की आपल्याला एकत्रच आपण याचं डेव्हलप करूया. आणि मला जर का कोणी असं सांगितलं की माझ्याकडे ही कथा आहे, 4 मुलं होणार आहेत, तर मला निश्चित ती ऐकायला आवडेल. सो मला प्रेक्षकांच्या बाबतीतही तेच वाटते की त्यांना तीच कॉन्सेप्टच इतकी एक्साइटिंग आहे. अर्थात आम्ही लिहिताना पुढे दिग्दर्शित करताना आपल्याकडे कायमच असं होतं की लग्न झाल्यानंतर बाळ होण्यासाठी मोटिवेट करणारेही खूप जण असतात. आणि प्रेग्नन्सीमध्ये पण आपल्याकडे सगळेच एकत्र येतात. म्हणजे ते बाळ हे कायम फक्त आई वडिलांचं राहत नाही, त्याच्या पलीकडे त्या बाळाची काळजी घेणारे, त्याच्या संगोपनामध्ये मदत करणारे किंवा होऊ द्यायचं का नाही या निर्णयामध्ये मदत करणारे असे सगळेच जण असतात. सो आमच्या फिल्ममध्ये पण आम्ही तो सगळा एक आस्पेक्टचा विचार करूनच ती फिल्म लिहिली आहे. कुठेच आम्हाला फक्त त्या दोघांपुरतं ते सीमित ठेवायचं नव्हतं. अर्थात या बाबतीमध्ये तर आता आहे की 4 बाळं होणार आहेत म्हटल्यावरती आम्ही ते सायन्स किती या सगळ्याच्या बाबतीमध्ये पुढे गेलंय, सायन्स स्त्रीच्या शरीराचा कशा पद्धतीने वापर करतं किंवा कायदा म्हणून स्त्रीला कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य आपल्या कायद्याने दिलेलं आहे, या सगळ्याचा पण आम्ही विचार केला आणि त्यातून मग हळूहळू ती कथा डेव्हलप होत गेली.
ज्यांनी ती फक्त ना धमाल मस्ती किंवा मजा याच्यापुरती सीमित राहिली नाही. त्या बाळाकडे बघण्याचा एक गांभीर्याने बघण्याचा दृष्टिकोन पण त्या सिनेमामध्ये त्यामुळे आला. बरं, जसं निपुण दादा म्हटला की 23 वर्षांचेच असतात दोघं पण आणि अगदी लेखन सुद्धा निपुण दादाने केलंय. हो. मग भूमिका सुद्धा निपुण दादानेच करावी ही कोणाची इच्छा होती? त्याचं उत्तर वरुणनीच द्यावं मला वाटतं. नाही, ही पूर्णपणे माझी इच्छा होती. म्हणजे खरं तर मुळात ही फिल्म निपुण डिरेक्ट करणार होता. बरं. ही कोणे एके काळची गोष्ट सांगतोय मी. पण जेव्हा ठरवलं की मी करणार आहे आणि माझ्याकडे तो चॉईस आला, तेव्हा मी लगेचच ठरवलं की मला निपुणच हवा आहे. कारण जे समीरचं जे पात्र आहे, तो ज्या प्रकारचा माणूस आहे, पुरुष आहे, त्यासाठी म्हणून निपुण खूप परफेक्ट जात होता. तिथे मला कुठल्याही प्रकारचा आखीव रेखीव त्या अर्थाने सो कॉल्ड सौंदर्य असणारा असा पुरुष नको होता. मला तो खूप जास्त माणूस म्हणून काय आहे, तो ॲक्टर, हे मला खूप महत्त्वाचं होतं. आणि निपुण आणि मी एकमेकांना खूप वर्ष झाले ओळखतो आणि त्याच्या कॉलेजमध्ये पण असताना आम्ही एकमेकांच्या एकांकिका पाहिलेल्या आहेत. सो तो ॲक्टर म्हणूनही किती चांगला आहे हेही मला माहीत होतं. त्यामुळे मला निवडीचा चान्स मिळाला म्हटल्यावरती मी लगेचच निपुणला लॉक केलं. बरं. निपुण दादा, खरं तर तुझं काम आधी आम्ही पाहिलेलं आहे. मात्र जेव्हा तू या सिनेमाचं लेखन करायला घेतलंस तेव्हा काय डोक्यात काय आलं? ही कन्सेप्ट कशी सुचली तुला खरं तर? त्याला एक 2-3 कारणं, म्हणजे 2-3 असे किस्से कारणीभूत आहेत. एक म्हणजे सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला होता 4 बाळांचा, क्वाड्रुप्लेट्सचा, आणि तो बघून इतकं छान वाटत होतं त्या 4 बाळांना एकत्र हसताना बघून, असं त्यांचे आई-वडील एकत्र. पण मला असं वाटलं की ही जी आत्ता मोमेंट मी पाहतोय, तर त्याच्या आधी काय घडलं असेल? म्हणजे ते जेव्हा त्यांना कळलं की 4 बाळं होणार आहेत म्हटल्यावरती त्यांच्या मनात काय विचार आले असतील, त्यांनी ती कशी रिसीव्ह केली असेल ही बातमी. आणि मग तिथे त्या कथाबीजाला सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर असेच काही म्हणजे कुणाला तरी तेळी होणार आहे तसं कळलं, किंवा कुणाला तरी एक मूल होतं आधी आणि त्यांना दुसरं मूल हवं होतं म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांना एकदम जुळीच झाली. असे एकदम त्यांच्या घरी एकदम 3 मुलं येणार वगैरे वगैरे. ते म्हटल्यावरती त्यांची काय धांदल उडाली किंवा काय गमती-जमती झाल्या. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी होत्या. आणि नाही म्हणायला आपण ह्या काळात पण 3 मुलं असलेले कुठेतरी ऐकतो, पाहतो, अगदी क्वचित का होईना. पण 4चं फार कमी ऐकलंय Rare आणि आहे. हे होतं. म्हणजे असंही नाही की हे अशक्य आहे. तर म्हटलं की थोडंसं आपण चित्रपट म्हटल्यावरती थोडंसं वाढवून सांगतोच. तर आपण ट्राय तरी करू, बघू काय होतंय. आणि काही मित्रांना अशा कॉन्सेप्ट्स फक्त आपण एकमेकांची जेव्हा डिस्कस करतो, तसं ही वेगवेगळ्या कॉन्सेप्ट्स डिस्कस करायचो, तेव्हा ह्या कॉन्सेप्टला सगळ्यात जास्त इंटरेस्ट येत होता हे जाणवलं. की सगळं काम सोडून लगेच ते त्यांचं लक्ष 4 मुलं होणार आहेत, मग पुढं काय होतं वगैरे असं हे जाणवत होतं. म्हटलं ह्याच्यावरती आपण सिरियसली काम करायला हवं. ओके. करण, पहिलाच सिनेमा, काय वाटतंय? काय सांगशील तुझ्या भूमिकेविषयी? माझी भूमिका जी आहे ती ॲक्च्युली आम्ही जसे बसलो तेच आहे. मी ह्यांच्या दोघांमध्ये थर्ड व्हीलिंग करत असतो बरं. नेहमी. माझं कॅरेक्टरचं नाव आहे दाढी. आणि मी ह्याचा खूप खास मित्र आहे. आणि आमच्या एकमेकांशिवाय आमच्याकडे कोणच नाही आहे. ह्याच्याकडे तरी ही आहे, माझ्याकडे कोणच नाही आहे. सो मी त्याचा तो मित्र आहे जो त्याला नेहमी सल्ला देत असतो. बट तो सल्ला खूप चुकीचा असतो, त्यांनी नाही घेतला पाहिजे, बट तरी तो घेतो. आणि अशी आमची एक जोडी आहे ज्याच्यात म्हणजे मला असं वाटतं की माझा जो कॅरेक्टर हा सगळ्यांना रिलेट होऊ शकतो, की सगळ्यांकडे असा एक मित्र असतो. आणि तो मित्र असला तरच बरं आहे, कारण नसला तर काहीतरी म्हणजे मी असं बोलेल की असला तर बरं पण आहे आणि नाही पण बरं आहे, बट नसला तर खूपच काहीतरी इनकम्प्लीट वाटतं. सो ती भूमिका मी करतो. आणि मला असं वाटतं की माझ्या लाईफमध्ये पण असे खूप मित्र आहेत ज्यांची ॲक्च्युली मला गरज नाही आहे, बट बरं वाटतं त्यांच्याबरोबर. ओके, तुझी गँग आहेच. हो, एक्झॅक्टली. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असा मित्र असतो जो बिनबुडाचे सल्ले आपल्याला देत असतो. म्हणजे त्याचा काही फायदा होत नाही, तसाच काहीसा मित्र आहेस तू. एक्झॅक्टली. म्हणजे तो माझ्याकडे काहीतरी प्रॉब्लेम घेऊन येतो, हा. मी त्याला काहीतरी मोठा प्रॉब्लेम दाखवतो, मग त्याला वाटतं त्याचा प्रॉब्लेम खूप छोटा आहे. सो मग तो चिल होतो की हां ठीक आहे, एवढा तर मोठा प्रॉब्लेम नाही माझा, मी सॉल्व्ह करू शकतो. सो ह्यांच्या दोघांचे काही डिसिजन्स असतात लाईफमधले किंवा प्रेग्नन्सी नंतरचे, जो हा तिच्यासमोर शेअर नाही करू शकत, माझ्यासमोर शेअर करतो. सो त्याला ते वेंट आउट मित्र एक बोलतात ना, की त्याच्यासमोर माझ्यासमोर येऊन तो बोलू शकतो. मी काय जज नाही करणार आहे, मी उलटं त्याच्यावर काहीतरी खिल्ली उडवेल किंवा त्याला अजून काहीतरी घाबरवेल. सो आमचं एक ते वेगळंच नातं आहे. आणि मी जसं बोललो की असा मित्र सगळ्यांच्या आयुष्यात असतो आणि हे पात्र मला डेफिनेटली माहिती आहे की माझ्या लोकांना सर्वांना आवडेल.
कारण खरं तर तू सोशल मीडियापासून सुरू केलं, रील्स बनवत होतास आणि त्यानंतर म्हणजे जसं तू एक रोपटं लावलंस त्याचं आता झाड होतंय असं म्हणूया. कसं वाटतंय म्हणजे पहिल्यांदा सिनेमामध्ये काम करणं, आपण मोबाईलवर काम करतो म्हणजे अर्थात तू डिरेक्ट करत असतो, तुझं लेखन असतं, पण यावेळी कोणीतरी दुसरं लेखन करतंय, कोणीतरी दुसरं डिरेक्ट करतंय आणि एवढ्या मोठ्या स्टारकास्ट सोबत तुला काम करायला मिळतंय. कशी फिलिंग होती जेव्हा पहिला सीन तुला करायचा होता? मला तर माझे जे व्हिडिओ असतात ते मीच डिरेक्ट, जसं तुम्ही बोलले, मी डिरेक्ट करतो, मी एडिट करतो, रायटिंग सगळं माझं करतो. चित्रपटात आल्यावर नंतर मला कळलं की मी हे नाही करू शकत. जे वरुण करतोय किंवा जे निपुण करतोय हे खूप डिफिकल्ट आहे, लेखन, डिरेक्शन. कारण हे जरा वेगळ्या स्टेजवर जाऊन जरा विजन वेगळं लागतं. ह्याला एक्सपिरियन्स खूप छान लागतो. वरुणचा जो मुरंबाचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्या आधीच्या कामाचा पण, त्याच्या ब्रँड वर्कचा, जे काय त्याच्या आयुष्यात त्यांनी केलं आहे, सो तो एक्सपिरियन्स झळकतो, स्क्रीनवर पण दिसतो आणि तो मला पण माझा जो अभिनय आहे तो करायला खूप कामी येतो. सो पहिला जो दिवस होता, पहिला सीन होता, तो मी ऑफकोर्स डेफिनेटली खूप नर्वस होतो, बिकॉज तो ऑलमोस्ट सर्वांबरोबर होता. निपुण वैदेही, ऋषिकेश जोशी ह्यांच्या सर्वांबरोबर होता. आणि कसं परफॉर्म करायचं, मी हेच घाबरत होतो की मी रीलसारखं परफॉर्म नाही केलं पाहिजे. मी वरुणला जेवढं पाहिजे तेवढंच केलं पाहिजे, म्हणून मी जरा कमी ॲक्टिंग करूया, जास्त ॲक्टिंग नको करूया. कारण आम्ही रीलमध्ये जास्त ओव्हर ॲक्टिंग करतो, पण मी बोललो नाही एवढीच ॲक्टिंग करू. मग तो बोलेल की नाही अरे अजून हो, ओपन अप हो. बरं, पण ओरडा पडायचा? नाही, ओरडा नाही पडला. तेच ॲडव्हान्टेज हे झालं की हा जो पात्र आहे हा मीच आहे ॲक्च्युली थोडासा. सो मला खूप इझिली मी इन झालो ह्याच्यात. आणि बिकॉज ह्यांनी एवढं छान प्रकारे मला सांभाळून घेतलं ना, वरुणनी मला कधीही असं नाही सांगितलं की मला असं वाटतं तू हे केलं पाहिजे, तू ते केलं पाहिजे. तो बोला की तू जे करायचं ते कर, मला जर वाटलं तर मी तुला सांगतो. आणि त्याच्याने खूप इझी झालं, त्याला जे पाहिजे होतं ते पण भेटलं. आणि माझा मेन एम हेच होता की त्याला इम्प्रेस करायचं आहे, बिकॉज मला नाही माहिती त्याला काय पाहिजे, काही चुकीचं नाही झालं पाहिजे, नाहीतर बोलेल की नाही पिक्चर म्हणून निघ आता. सो मला तिथे नाही जायचं आहे. सो माझं एकच होतं की जेवढं आपण या डेब्यू आहे आपला, फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, तर माझ्यासाठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की माझ्या को ॲक्टर्सला किंवा माझ्या डिरेक्टरला किंवा माझ्या ऑडियन्सला मला हे प्रूव्ह करून दाखवायचं की ही जी जागा होती माझी, ही मी चांगलीच पार पाडली आहे. म्हणजे त्यांना असं नको वाटायला की अरे नाही, मला वाटतं इथे कोणतरी दुसरा चांगला झाला असतं. तर मी जेवढं देऊ शकलो तेवढं मी देऊ शकलो. आणि आय होप वरुण पुढच्या वेळी आता ते सिनेमा नंतर सांगणार आहेत, रिव्ह्यूज देणार आहेत. त्यांनी खूप चांगलं काम केलंय. मला जसं अपेक्षित होतं तसंच त्यांनी काम केलंय. ओके. वैदेही तुझ्याकडे येते. जेव्हा सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाली, कशी ट्युनिंग जमली तुमची सगळ्यांची, काय मजा मस्ती केली तुम्ही? माझं एकतर सगळ्यात जास्ती काम माझं आणि निपुणचंच एकत्र होतं. आणि आमचा एक कॉमन मित्र आहे ज्याच्यामुळे साधारण मी त्याला भेटले नसले तरी असं वाटत होतं की मी त्याला ओळखते. त्यामुळे पहिल्या दिवशी आम्ही जे बरं. नावच घेऊन टाकूया, अमेय वाघ जो ह्याचा सख्खा मित्र आहे, त्याच्याबरोबर मी 2 सिनेमे केले. त्यामुळे त्याच्याकडनं मी खूप ऐकलं होतं निपुणविषयी. आणि त्याचं दिग्दर्शक म्हणून तर आपण काम सगळ्यांनी पाहिलंच आहे. मी ॲक्टर म्हणून सुद्धा त्याचं खूप कौतुक ऐकलं होतं. मी त्याची काहीच कामं पाहिली आहेत ॲक्टर म्हणून, पण एवढं सगळं त्याच्याबद्दल ऐकलेलं होतं की मला असं वाटत होतं मी ह्याला ओळखते अनेक वर्ष. त्यामुळे जेव्हा पहिल्यांदा भेटलो तेव्हा असं म्हणजे काही विचारच करावा नाही लागला. आम्ही थेट गप्पाच मारायला लागलो. आणि ते जे ट्युनिंग इन्स्टंटली आमचं झालं किंवा ती जी मैत्री आमची इन्स्टंटली झाली, ती खुलवण्यासाठी वरुणने आम्हाला मदत केली. म्हणजे त्या पात्रांना जाणून घेण्याच्या प्रोसेसमध्ये आम्ही ॲक्च्युली एकमेकांचे आणखीन घट्ट मित्रही झालो. त्यामुळे मला असं वाटतं की आमचं एकत्र काम करणंही त्या सगळ्यामुळे खूप सोपं गेलं. म्हणजे मला कधी हे प्रेशर नाही आलं की हाही एक दिग्दर्शक आहे, ह्याचाही एक वेगळा अनुभव आहे जो घेऊन तो सेटवर आला तर. पण तसं कधीच नाही झालं. तो ॲक्टर म्हणून होता, त्यामुळे त्याच भूमिकेत असायचा. आणि तशी आम्ही गुणी बाळगतो त्यामुळे आम्ही अशी काय म्हणूया, टाइमपास कधी नाही गेला आम्ही सेटवर. म्हणजे मी त्याच्या वतीने आता बोलले, पण ते तो सांगू शकेल. कम्प्लिटली ते दोघंही अत्यंत प्रोफेशनल ऍक्टर्स आहेत आणि ते कामाकडे काम या दृष्टिकोनातूनच पाहतात. सो त्यामुळे सेटवरती जेव्हा ते यायचे तेव्हा सगळ्यांचा फोकस, इव्हन सेटवरतीच सगळ्यांचा फोकस हा फक्त कामाचाच असायचा. सो या सिनेमाच्या संगीताविषयी पण बोलूयात आपण. म्हणजे म्युझिक फार कॅची आहे, यशराज मुखाते यांनी केलेलं आहे. काय त्यांना का निवडलं? सो 2 गाणी आहेत सिनेमामध्ये. एक यशराजनी केलेलं व चुंबक नावाचं गाणं, आणि दुसरं गुगली गुगली गाणं आहे, हे सौरभ भालेरावनी केलंय. पण यशराजचं जे पर्टिक्युलर गाणं आहे त्याची सिच्युएशन अशी आहे की त्या दोघांना
कळलेलं असतं म्हणजे त्या पर्टिक्युलर सोनोग्राफीतनं ते बाहेर आलेले असतात आणि कळलेलं असतं की 4 बाळ आहेत. हा. तर त्या सिच्युएशनचं गाणं हवं होतं आणि असं वाटलं की इतकी युनिक सिच्युएशन आहे, आपण कधीच ही पाहत नाही, तर त्याचं जे संगीत असावं ना ते कम्प्लिटली काहीतरी वेगळंच ऐकू यावं लोकांना. त्याचा आवाजही वेगळा असावा, त्याचे शब्द वेगळे असावेत आणि ते संगीतही तसं असावं. तेव्हा मग आम्हाला पुन्हा सोशल मीडियावरती सर्च करतानाच अचानक यशराज समोर आला आणि असं वाटलं की आपण याला विचारूया ना, कारण तो काहीतरी जी आपली दररोजची जी वाद्य असतात नेहमी संगीतामध्ये असणारी ती न वापरता तो काहीतरी आत्ताच्या नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करून काहीतरी एक साऊंड तयार करतो, जो साऊंड इकडे लोकांना ऐकायला फार आवडेल. सो त्यामुळे मग यशराजचं निवड झाली. बरं. निपुण दादा, किंवा चला तुम्हाला सगळ्यांनाच हा माझा प्रश्न आहे, जर जी तुम्ही सिच्युएशन तुमच्या सिनेमात दाखवली आहे ती रिअल लाईफ मध्ये जर तुमच्यासोबत घडली तर तुमची प्रतिक्रिया काय असेल? एकतर खूप मोठा शॉक म्हणजे बसेल. तुला मुलगी आहे, फार गोड आहे ती, मी तिला पाहत असते, पण त्या पलीकडे आपण फॅन्टसी म्हणून विचार करूयात. नाही म्हणजे अर्थातच खूप मोठा धक्का बसेल. त्यातनं सावरायलाच मला वाटतं 9 महिने जातील आणि तोपर्यंत ती येतील, मग ते वेगळे धक्के असतील. पण मला असं वाटते की म्हणजे जेवढं मी संगीताला ओळखतो तेवढं, की आम्ही इव्हेंच्युअली ते म्हणजे ते गोड मानून घेऊ आणि आम्ही विल कंटिन्यू. बरं, कारण तुझी काय रिॲक्शन असेल जेव्हा तुझ्या लाईफ मध्ये असं काही घडतंय असं तुला कळेल? की तुला नकोय, ही सिच्युएशनच नकोय? मला वाटतं नाही, ही सिच्युएशन मी इमॅजिन नाही करू शकत. कारण जेव्हा मला जशी स्क्रिप्ट कळलेली आणि हे 4 बाळं आणि मग हे लोक कसे प्लॅनिंग वगैरे करतात, तेव्हाच मला धक्का बसलेला की ओके, मी एक बाळाचा पण विचार केला पाहिजे का नाही. हा मला खूप मोठा, बिकॉज मी तेवढा रिस्पॉन्सिबल नाही आहे की मी एक जीव म्हणजे म्हणजे सांभाळू शकतो. बिकॉज माझ्या घरी पण असं आहे की माझ्या आईवडीलला मी नेहमी बोलत असतो की मला एक कुत्र पाहिजे, मला एक मांजर पाहिजे, कारण मला असं पाहिजे. पण मला माहिती आहे की बिकॉज मी वेळ नाही देऊ शकत, कारण मी कामात गुंतलेला असतो. 4 बाळं, मला असं वाटतं की जी माझी अर्धांगिनी असेल, तिचं काय म्हणणं आहे त्याच्यावर, जर ती एक्सायटेड असेल तर मला वाटतं काय बोलू तर नाही शकत मी. ती एक्सायटेड असेल तर मला काहीतरी कठोर निर्णय घ्यावे लागतील, मला असं वाटतं. 3 प्रोफाईल्स काढावे लागतील. हो, ते आहे. सर्वांना इन्फ्लुएन्सर बनवावं लागेल. बरं, वैदेही तुझी काय रिॲक्शन असेल? आधी मुळात लग्न व्हावं लागेल या सगळ्यासाठी. पण मला माहिती नाही, मला असं वाटतं की सायलीच्या निमित्ताने ही परिस्थिती बऱ्यापैकी जवळून मला अनुभवता आली आहे. त्यामुळे जर चुकून असं काही झालं तर तो म्हणाला तसं अर्थातच जो बेटर हाफ असेल त्याचं या सगळ्यावर काय म्हणणं आहे तेही खूप महत्त्वाचं ठरेल. पण माझी मला असं वाटतं थोडंसं ट्रेनिंग झालंय ना, तर त्याचा उपयोग करून काहीतरी मॅनेज होऊ शकेल असं वाटतं. जसं लग्न होण्याची गरज आहे त्यासाठी एक पर्सनल क्वेश्चन विचारते, कोणी आहे असं की लाईन मध्ये? नाही ना, जर असतं तर कदाचित आतापर्यंत माझं लग्न झालं बरेच असतं. तुझे फॅन्स आता बघतायत तुला, काय सांगशील त्यांना? सिंगल आहेस, कमिटेड आहेस? नाही, मी सिंगलच आहे. बरं. आणि अर्थात मी म्हटलं तसं जर कोणी असतं आयुष्यात तर आतापर्यंत लग्नही झालं असतं, पण अजून ती वेळ आलेली नाहीये बहुधा. बरं. कारण पुन्हा तुझ्याकडे येते. खरं तर तू जेव्हा हा सिनेमा करायचा विचार केलास किंवा निर्णय घेतलास तेव्हा तू घरच्यांना सांगितलं असशील, घरच्यांची काय रिॲक्शन होती? कारण की आत्तापर्यंत आम्ही तुला रील्समध्ये पाहिलंय, मोबाईलवर पाहिलंय किंवा तुझे ॲड्स येतात, म्हणजे जसं सोनावणे वहिनींची भूमिका करतोस किंवा तुझी गुलाबी साडीवरची ती रील फारच व्हायरल झाली होती आणि प्रचंड लोकांना आवडली होती. त्यानंतर आता मोठ्या पडद्यावर तुझे घरचे तुला पाहणार आहेत, त्यांची रिॲक्शन काय होती? ज्यावेळी मी सांगितलं या चित्रपटाबद्दल तर त्यांचं पहिलं रिॲक्शन, बिकॉज ते आता एवढे एक्सपिरियन्स झालेत माझ्या इंडस्ट्रीबद्दल, माझ्या कामाबद्दल, की त्यांचं असं झालं की चित्रपट येऊ दे, मग आपण बघूया. कारण आयुष्यभर शाळेत कॉलेजमध्ये मी एवढं खोटं बोलत आलोय त्यांच्याशी की त्यांना खूप धक्के बसलेत. सो ते एक्सपिरियन्स त्या बाबतीत पण झालेत की होऊ द्यायचं सगळं. आणि फायनली आता जेव्हा चित्रपट येतोय तर ते खूप जास्त एक्सायटेड ऑफकोर्स. म्हणजे व्हॉट्सअप स्टोरीवर वगैरे ते असे फ्लेक्स करत असतात की माझ्या पोराला चित्रपट येतोय. आणि आमच्या बिल्डिंगच्या ग्रुपवर वगैरे पण टाकतात की 19 तारखेला जाऊन बघा वगैरे. तिथे वेगळंच भांडण चालू असतं, पण ते लोक तिकडे काहीतरी पप्पा लिंक टाकतात. सो असं चालू आहे. आता ते युज टू झालेत. बट येस, ऑफकोर्स ते जास्त एक्सायटेड या गोष्टीसाठी आहे की मराठी चित्रपट आणि एवढ्या
दिग्गज कलाकारांबरोबर काम करायला भेटतंय, तर ते त्यासाठी एक्सायटेड आहे की आता तुझं ठीक आहे, आता आम्हाला ह्यांना भेटू दे. ह्यांना आम्ही एवढं बघितलं, ह्यांचं काम बघितलं, सो आता आम्ही एक्सायटेड आहे की तू ह्यांच्याबरोबर काय केलंयस आणि कसं झालंय ते बघायला खूपच एक्सायटेड आहे. ओके. निपुण दादा, मी जसं म्हटलं तुला एक छान गोंडस अशी लहान मुलगी आहे. म्हणजे तू या संपूर्ण प्रोसेसमधून गेलेला आहेस. तर त्या प्रोसेसचा फायदा तुला ऍक्टिंग करताना किंवा लेखन करताना कितपत झाला? लेखन आधी झालं होतं. तो बरं. लेखनाचा फायदा मला वाटतं थोडा प्रेग्नन्सीच्या काळात झाला असं ओके, म्हणायला हरकत ओके. नाही. आणि म्हणजे आमची ऐन कोविड काळात प्रेग्नन्सी होती ती. त्यामुळे एक मला आपण सिल्वर लायनिंग म्हणतो ते तसं होतं की मला जास्त वेळ घालवता आला संहिताबरोबर. आणि तेव्हा विहाचा जन्म झाला नव्हता, पण तरी विहाबरोबर खूप जास्त वेळ घालवता आला. आणि बाकी म्हणजे ती विहा होणार आहे हे जेव्हा आम्हाला कळलं, तर तो प्रसंग थोडासा काय म्हणू आपण अमर व्हावा या दृष्टीने तो चित्रपटात आलेला आहे. आता आपण बघू काय होईल. बरं. वरुण सर, आता लास्ट खरं तर प्रश्न विचारते. सगळ्या टीमविषयी काय सांगाल? कसा होता संपूर्ण एक्सपिरियन्स सिनेमा शूट करण्यापासून प्रमोशन्स पर्यंत? खरं तर खूप समृद्ध करणारा होता, कारण आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे प्रयोग पण फिल्ममध्ये केलेले आहेत. रंगांविषयीचे असतील, संगीताविषयी जसं यशराजचं गाणं होतं, किंवा पुन्हा करणसारखा अभिनेता असेल, सो जो पहिल्यांदा म्हणजे पदार्पण करतोय खरं तर. सो त्यामुळे ते प्रयोग करणं मला दिग्दर्शक म्हणून खूप समृद्ध करणारे होते. आणि पुन्हा म्हटलं तसं ही फक्त तरुणांची गोष्ट नाही आहे, कारण आपल्याकडे बाळ हे फक्त त्या जोडप्याचं नसतं, आईवडिलांचं पण असतं, नातेवाईकांचं पण असतं. सो सगळ्यांनाच पाहता येईल अशी फिल्म आहे. सो त्यामुळे मला वाटतं की लोकांना डेफिनेटली ती आवडेल बघायला. बरं. आता प्रत्येकाने आपापल्या शैलीमध्ये जर प्रेक्षकांना आवाहन केलं की का सिनेमा पाहावा, प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. काय सांगशील वैदेही? एक खूपच फ्रेश वेगळ्या विचाराची फिल्म आहे. आणि आमच्याच टीममधनं कोणीतरी म्हणालं होतं, तरुणांसाठीची कौटुंबिक फिल्म आहे, त्यामुळे सगळेजण जाऊन ती फिल्म पाहू शकतील. अनेक लोक ह्या सगळ्या गोष्टींशी रिलेट करू शकतील. आणि अर्थातच भरपूर मनोरंजन तुमचं ह्यातनं होईल. काहीतरी विचारही करायला लावेल कदाचित. त्यामुळे 19 जुलैपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 1, 2, 3, 4 हा सिनेमा दाखल होतोय. सगळ्यांनी नक्की पहा. कारण मी एवढंच म्हणेल की मला माहिती आहे की लोक डेफिनेटली यांना बघायला जाणार आहेत, बट नाही, अर्थात तुझे बरेच फॅन्स आहेत आणि हां, तुलाही बघायला येतील. मी जस्ट तेच बोलणार होतो की मी माझ्या लोकांना फक्त एवढंच आवाहन करेल की मला एकदा बघायला जावं थिएटरमध्ये मी कसा दिसतो मोठ्या स्क्रीनवर. कारण त्यांनी मला एवढ्या वर्षांपासून त्यांनी फक्त फोनवर बघितलंय, यूट्यूबवर बघितलंय, यु नो. सो मी त्यांना कसं वावरतोय त्यांच्याबरोबर, मी वाटतोय का ॲक्टर, ह्यांच्यासोबत असा मिक्स होतोय का. सो मी त्यांना फक्त एवढं सांगेल की एकदा माझ्यासाठी बघायला जावा, आणि तुम्हाला डेफिनेटली चित्रपट तर डेफिनेटली खूप आवडेल, बिकॉज खूपच छान आहे. जसं मी बोललो की मी जेव्हा सेटवर होतो तेव्हा मला खूप गोष्टी शिकायला भेटल्या वरूणकडून, ह्यांच्याकडून. सो माझ्यासाठी तर असं एक प्रॉपर मास्टर क्लास झालेला आहे, आणि बेस्ट ड्रीम डेब्यू माझा झालेला आहे. बरं. याच्याच रिलेटेड खरं तर तुझी गँग आहे. आता आपण सोशल मीडियावर तर सगळीकडे प्रमोशन्स करतोय. तुझे मित्र देखील तितकंच व्हायरल करत असतील, रील्स असतील किंवा सगळं प्रमोशन तेही करत असतील. तर ते कसं सुरू आहे? त्यांचं पण म्हणजे छानच सुरू आहे. ते एक्सायटेड आहे चित्रपट बघायला. ते जास्त एक्सायटेड या गोष्टीसाठी आहे की माझी मराठी बघायला. कारण मी मुंबईचा असल्याने इथे इंग्लिश, हिंदी, मराठी आपण कैसा बोलेगा वैसा बोलेगा आणि त्याच्यात मराठी निघते. बट आता मी त्यांना बोलत असतो की अरे मी या शूटमध्ये बिझी आहे किंवा मी या प्रमोशनमध्ये बिझी आहे, तर मी 1-2 असे तिथे मराठी शब्द टाकतो, तर ते डायरेक्ट ऑडिओ पडतात, अच्छा एवढं वगैरे असं. तर एक्सायटेड आहे ते पण बघायला, आणि प्रत्येकाचं काही ना काहीतरी मोठं चालूच आहे काम. सो सगळेच बिझी आहे, सो ते बघूनच खूप छान वाटतंय. ओके. निपुण दादा, काय करशील प्रेक्षकांना आवाहन, का पाहावा सिनेमा? एक अत्यंत युनिक कॉन्सेप्ट आहे, युनिक कास्टिंग आहे. त्याच्यानंतर वरुण नार्वेकरचं दिग्दर्शन आहे, यशराज आणि सौरभचं संगीत आहे, करणचा डेब्यू आहे, आणि त्याच्या जोडीला अनेक दिग्गज अनुभवी कलाकार आहेत. ऋषिकेश जोशी आहेत, मृणाल कुलकर्णी आहेत, सतीश आळेकर आहेत, शैला काणेकर आहेत. तर त्यासाठी मला वाटतं ही एक सगळी भट्टी जमून आली आणि जिओ स्टुडिओजसारखा स्टुडिओ याला बॅक करतोय. तर मला वाटतं एवढी कारणं पुरेशी असावीत एक चित्रपट बघायला. तर नक्की बघा 19 जुलैचं शुक्रवार, फक्त 1, 2, 3, 4.
बर, चला तर मग जर तुम्हाला या गप्पा आवडलेल्या असतील तर 19 जुलैला सिनेमागृहामध्ये नक्की जा आणि या सिनेमाचा आनंद घ्या. आज इथेच थांबतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.